मन माझं बावरत तुझं हसणं गालात, मन माझं बावरत तुझं हसणं केदार, बरं वाटतंय? गालात. केदार. फुल तूच राणी. केदार, काय झालं? त्रास होतोय का काही कसला? नाही मग असा का बसलायस? काही दुखत वगैरे नाहीये ना? नाही नाही, दुखत नाहीये, ठीक आहे. बरं, तू ओके असशील तर आपण जरा कामाबद्दल बोलूयात का? हो बोला. केदार, हळू. सावकाश. अरे कामाचं बोलूयात असं म्हटलं, लगेच जाऊन मारामारी नव्हती करायची आपल्याला. सॉरी. केदार, काल बाबा JPC मेडिकल फॅक्टरी बद्दल जे काही बोलले ना ते माझ्या डोक्यातनं जात नाही. आतापर्यंत प्रत्येक बाबतीत मी हारलोच आहे ग. एक बाप म्हणून केदारच्या बाबतीत, नवरा म्हणून देवकीच्या बाबतीत आणि मालक म्हणून कंपनीच्या बाबतीत. त्यांना काहीतरी माहिती आहे, पण ते आपल्यापासून का लपवतायत? आपल्याला का सांगत नाहीयेत? ते काही लपवतायत यापेक्षा ना ते खोटं वागतायत असंच वाटतं मला. मग आपल्या बाबतीत पण हे बोलूच शकतात ना. आपणही आपल्याच माणसांना फसवतोय, खोटं नाटकच करतोय ना लग्नाचं. त्यांना ज्यावेळेस आपल्याबद्दल कळेल त्यावेळेस सुद्धा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल. हो, पण आपला हेतू, आपली परिस्थिती वेगळी आहे ना बॉस. पण हीच परिस्थिती त्यांची सुद्धा असू शकते. त्यांचं सुद्धा हेच कारण असू शकतं. ते सुद्धा कोणाला फसवायच्या हेतूने हे सगळं करत नसतील. हे बघ केदार, जोपर्यंत आपल्याला त्यांच्या विरुद्ध कुठला पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत आपण त्यांच्यावर संशय घेणं चुकीचं आहे. मग काय करायचं? ठेवायचा विश्वास? नाही, आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचं. कसं? म्हणजे ते पत्र कोणी पाठवलं होतं ना ते शोधलं पाहिजे. बाबांनी मागे मला एक डायरी दिली होती ज्याच्यात त्यांच्या शेजारच्यांचे नंबर होते. त्याच्यावरनं काही सापडतंय का बघू शकतो. आणि JPCची माहिती? मला एक सांग, ज्या दिवशी बाबांवर हल्ला झाला त्या दिवशी तू कौशिकी मॅडमचा लॅपटॉप बघितला होतास, करेक्ट? त्यात काही सापडलं होतं का? नाही. आणि मिस्टर खांडेकर लॅपटॉप वापरत नाहीत, म्हणजे त्याबद्दलची माहिती घरात असण्याची शक्यता नाहीये. म्हणजे ती माहिती आता एकाच ठिकाणी असण्याची शक्यता आहे. MNNच्या ऑफिसमध्ये. करेक्ट. आणि त्यासाठी आपल्याला MNNच्या सगळ्या डेटाबेसचा ॲक्सेस मिळवावा लागेल. बरोबर आहे. आता तीच एक जागा राहिली आहे शोधायची. आणि MNNच्या ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागेल. बरं, तू आवर आता, मी नाश्त्याचं बघते. आणि काहीही मदत लागली तरी मला लगेच आवाज दे. येस बॉस. आपल्या दोघांमधलं हे अंतर कधी दूर होणार बॉस? काय रे? ऐकलं मी. कसलं अंतर? काकू, तुम्ही इथे? अरे तारिणीला बोलवायला आले होते. पण सांग ना, तुमच्या दोघांमध्ये कसलं अंतर आलंय? ती गेली किचन मध्ये. ते पाहिलं रे मी. सगळं ठीक आहे ना? रुसली आहे का तारिणी? तुम्हाला असं का वाटतंय? नवरा बायकोंमध्ये उषा काय करतायत? हे ते काय? तुमची सून झोपेमध्ये लोळते. तारिणी लोळते? लोळते? अहो, ती झोपेमध्ये लाथा पण मारते. तारिणी लाथा मारते? मग? आणि हे जे काही मी केलंय ना, हे माझ्या सेफ्टीसाठी केलंय. आता त्यात माझा ऑलरेडी एक पाय फ्रॅक्चर आहे. आता तिच्या लाथा लागल्यामुळे माझा दुसरा पाय पण फ्रॅक्चर व्हायचा. म्हणून मी हे मध्ये उषा टाकून ठेवल्या. आता उषा टाकल्यामुळे आमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. त्यामुळे गप्पा मारता येत नाहीये. आणि बाकीचं तुम्हाला तर माहितीच आहे. बिचारा. पण काळजी करू नकोस हा. लवकरच तुझं प्लास्टर निघेल आणि तुमच्यामधलं हे अंतर सुद्धा दूर होईल. आणि मग तुम्हाला खूप वेळ मिळेल गप्पा मारायला. तोपर्यंत थोडीशी कळसोस हा. काकू, तुम्ही पण ना, म्हणजे तुम्ही ना हे असं नेहमी माझ्याशी गोड गोड बोलून ना माझ्याकडून सगळं काढून घेता. बाप रे केदार, अरे किती लाजतोयस तू. मग काय? मला तर वाटतं तारिणीपेक्षा ना जास्त तूच लाजतोयस.
बरं बरं ठीक आहे. असंच आयुष्यभर खूप प्रेम करत राहा एकमेकांवर. हो. आलेच मी. काय हो चेतना काकू एवढ्या का हसताय? काय काय झालं काय? अगं तुझा नवरा कसली गंमत चेष्टा मस्करी सतत करत असतो. काय बोलला तो आता तुम्हाला? त्याने तुमचं गुपित सांगितलं. कसलं गुपित? अगं ही ईशा सारखं विचारत असते ना, या दोघांचं नक्की लग्न झालंय का, या दोघांचं नक्की लग्न झालंय का. तर मी आज स्वतःच्या डोळ्यांनी बघूनच आले. काय बघितलं तुम्ही? तुमच्या दोघांमधल्या उषा. मग त्यात एवढं हसण्यासारखं काय? असं कसं? अगं मी त्याला विचारलं, नवरा बायकोंमध्ये असं उशा ठेवून कोण झोपतो? तर तो काय म्हणाला माहितीये? काय? ही तारिणी रात्री झोपेत लोळते, मला लाथा मारते. सो माझ्या पायाला आधीच लागले, अजून लागू नये म्हणून मी मध्ये उशा ठेवतो. असं सांगितलं? असं सांगितलं त्यांनी? हो. आणि हे सगळं सांगताना इतका लाजत होता. मग कशाला असं काहीतरी बोलायचं ना? असं काय करतेस? मारतेस ना तू लाथा, लोळतेस ना झोपेत. झोपेत मारते ना पण. आता खऱ्या खुऱ्या मारायची वेळ आली. नाही खरं खोटं करायची वेळ आली आहे म्हंटल. त्याला जाऊन विचारते ना, मी कधी लाथा मारल्या तुला ते. त्याची ना खरं तर गोळ्यांची वेळ झाली आहे. चांगल्या गोळ्याच देते आता त्याला. तुम्ही चहाकडे लक्ष ठेवाल का प्लीज? हो. आलेच हा. काळजी घे ग त्याची. आधीच त्याला तुमच्या दोघांमधलं ना अंतर सहन होत नाहीये. व्हॉट अंतर मम्मा? कशी काय करतेस? आधीच त्याला एवढं लागलंय म्हणून दोघांमध्ये उशा ठेवून झोपतात ते. नवरा बायकोंमध्ये अंतर नाही का निर्माण होणार? व्हॉट नॉनसेन्स. हे असं कोण करतं? ते दोघं करतायत. आपल्याला काय करायचंय? मम्मा तुला ना कळत नाहीये, या गोष्टी तुला ज्या रोमॅन्टिक क्यूट वाटतात ना, त्या तशा नाहीच आहेत. म्हणजे त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी वेगळं आहे. त्यांचं ना लग्न झालंय हे मला पटतच नाहीये मुळात. आय डोंट नो व्हॉट, पण काहीतरी गोंधळ नक्की आहे.